तर हाय हॅलो, कशात? आय होप छानच असणार. तर व्हिडिओ बघून तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तर तो आहे लग्नाबद्दल. तर आमच्याकडे अशा पद्धतीने लग्न सोहळा सेलिब्रेट किंवा साजरा केला जातो. तर कंटिन्यू व्हिडिओ नक्की बघा. दादा हाय कर. हाय हॅलो, इकडे बघ ना. हॅलो कर ना. तर बघा आम्ही फायनली असं गावाला पोचलेलो आहोत. आणि गावाकडे जे आहे तर ते बघा आता घरामागीची पडवी असते तर त्या पडवीचं काम चालू होतं. तर गावाकडे अशा पद्धतीचा जो वेव्ज आहे तर तो तुम्हाला बघण्यासाठी मिळेल. तर बघा आता मध्ये खूप पाऊस पडत होता, 3-4 दिवस खूप असा पाऊस होता. तर त्यामुळे बऱ्यापैकी असं गावाला जे आहे तर ते वातावरण असं सगळं हिरवं आणि थंडगार झालेलं होतं. तर बघा कधीतरी किंवा खूप दिवसानंतर गावाला गेलं तर ह्या वातावरण जर असलं तर खूप छान वाटतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मी आता तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू दाखवते. आपण तर इथे बघा साखरपुडा झाल्यानंतर जे पाताळ बोलतात किंवा जे आपली हळदीची साडी असते तर ते नवरदेवाकडून घेऊन येतात. तर ते इथे घेऊन आलेले आहेत. आता मी ते तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. ते त्यामध्ये काय काय असतं. आता मग काय करू आता मग समजा आपल्याला लागत तेवढं नाहीच, पण आता हे थोडं थोडं का वाईट ना. त्यांनी बांधून दिला त्यांना काय इथे म्हण बसून आईची उंटी इकडे राहून द्या. आता ते बायने द्यायला बांधून बापे माणसं काय करणार, त्यांनी बघितलं देतात ना. तेव्हा ते म्हणतात पावशेर डाळी असल बायांनी बांधून दिले अंड्यात काय अंड्याशिवाय काय काय सोडा दाखवायचं सुटतात. माणसाला काय उचल म्हणलं की जा म्हणलं की निघालं. आपल्या शिवाय नाही ना नाही असं पण असल
आता आपण निवडला आवडता डाळीचे भात करू पाका वाजा तांदूळ किती दूर काय साडीला द्यायला लागते पण ती साडी मोडायची नाही कशाला घेऊन आली ते गायत्री सांगते किती असतं 500 रुपये एक असतो ना आईची म्हणते ते 500 रुपये आईचा तेवढं दिला थांबा असं 500 रुपये नाही त्या डाळी वया तांदूळ थांबते ते पैसे 500 रुपये द्या मग पैसे नसतं देणं मोकळी असतो त्यात नाही काय उद्या आल्यावर मग आठवण करून द्या आठवण करतो तर बघा बऱ्यापैकी आता जे पाता आहे तर ते सोडून झालं होतं तर आता वेळ झाला होता तर तो मांडव टगळ्यांचा तर आमच्याकडे काय करतात दारात जरी कापडी मांडव घातला तरी जे टगळे असतात किंवा टगळे म्हणजे आपण त्यामध्ये आंब्याचे उंबर किंवा जांभळ या झाडाचा जो पाला असतो तर तो घरात दाराच्या पुढे मांडव करून त्यावरती तो पाला टाकला जातो तर अशा पद्धतीने जे मांडव टगळे होते तर त्यासाठी DJ आलेला होता तर त्या DJचं पूजन करायचं होतं त्यासाठी तर हे सगळं चालू झालं होतं तर बघा प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करताना आपण प्रत्येक वेळेस पूजा आरती करूनच प्रत्येक कार्याची सुरुवात करत असतो तर त्याच पद्धतीने आमच्या घरीसुद्धा आता आपण जे आहे तर ते DJला पूजणार आहोत किंवा ओवाळणार आहोत तर त्यानंतर आपलं जे मांडव टाकायचा कार्यक्रम होता किंवा आहे तर तो चालू होणार आहे तर खूप सारी मजा आणि खूप सारा एन्जॉय ह्या व्हिडिओमध्ये मी कलेक्ट केलेला आहे तर तुमच्यासोबत खूप साऱ्या अशा मेमोरीज ज्या आहेत तर त्या शेअर करत आहे तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट्स करायला अजिबात विसरू नका तर चला तर आता पुढे जो आहे तर ती नवरी जी आहे आमची तर ती कशा पद्धतीने तिचं वेलकम केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने आम्ही सेलिब्रेट केलं आहे तर ते नक्की बघा तर बघा इथे जे आहे तर ते नवरीबाईचं जे आगमन आहे तर ते झालेलं आहे असं आपण म्हणूयात तर बघा आगमनानंतर नवरीबाईची जी आपण म्हणतो की जे मांडव टाकायसाठी जे वरात होती तर ती अशा पद्धतीने बैलगाडीमधून काढलेली होती तर बघा ही खूप जुनी आणि पारंपरिक अशी पद्धत जी आहे तर ती मानली जाते तर खूप असं वेगळं किंवा नवीन काहीतरी करण्याचा आता जो ट्रेंड चालू आहे तर त्या पद्धतीनेच आम्हीसुद्धा सेलिब्रेशन केलं होतं तर हा ट्रेंड किंवा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तर खूप सारा असा डान्स आणि खूप सारी अशी मजा जी आहे तर ती व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा
Marina.